मंडळी इकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा। आता आपण कल्याणमध्ये आहोत आणि इकडे महाराजांचा पुतळा आहे। त्या बरोबर अपोजिट साईडला ही जी 3 माळ्याची बिल्डिंग दिसते ना, त्याची राईटला गेल्यावर कल्याण स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन। हा पूर्ण मार्केट रोड आहे आणि आता आपल्याला जायचं आहे इथून आतमध्ये। हे रूप संगम म्हणून एक शॉप आहे बघा रेमंडचं, त्याच्या एक्झॅक्टली समोरची इथे गल्ली आहे, त्या गल्लीत जायचं आहे। हे बघा मार्केट, भाजी मार्केटची गल्ली आहे आणि आतमध्ये बरेच वेगवेगळे शॉप्स आहेत। सो इथे शॉप होता आपल्या सलमान भाऊचं हे। आपण मेन आता त्याच्या डायरेक्टली गोडाऊनमध्ये जाणार आहोत आणि तिथून व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत, जिथे त्याचा भरपूर साठा आहे। ही भाजी मंडई आहे पूर्ण, इथून सरळ सरळ यायचं आहे। अशा गल्ली गल्लीतून तुम्हाला थोडंसं चालावं लागेल। हे चांगलं बघण्यासाठी तुम्हाला थोडं स्ट्रगल तर केलंच पाहिजे मंडळी। हां, सो हे आहे त्याचं गोडाऊन। सो आपण आज जाऊया आणि बघूया। तो आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि सलमान खूप गडबडीत आहे सगळ्या लावायच्या। सलमानला भेटूया आपण। हॅलो, हा आहे आपला सलमान भाऊ आणि ह्या आपल्याला एक एक दाखवणार की ह्याच्याकडे कोणते कोणते डायमंडचे प्रकार आहेत। रेडी आहे? नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। अवघ्या 2 महिन्यांवर गणपती बाप्पा येऊन थांबलेले आहेत, म्हणजे येण्याच्या मार्गावर आहेत आणि तेव्हा ना सगळ्या गणपती बाप्पा आपल्या त्यांच्या स्टोअरमध्ये सुद्धा आलेले आहेत। गणपती बाप्पा आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे त्यांना सजवण्याची जी आपल्याला एक काय म्हणतात तहान लागते की आपण बाप्पांना सजवायचा आहे, असं सजवायचं, हा कलर द्यायचा, ही धोती घालायची, असा फेटा घालायचा, डायमंड वर्क कोणतं करायचं। तर येस, सगळं जेव्हा डायमंड वर्कवर येऊन थांबतं ना, तेव्हा मग आपल्याला ते डायमंड वर्क नक्की कुठे मिळेल, स्वस्त भावात आणि होलसेल भावात कुठे मिळेल, तर आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या सलमान भाऊच्या शॉपमध्ये आलेलो आहोत, जे की कल्याणमध्ये आहे। सुरुवातीला मी जसा तुम्हाला रस्ता दाखवला त्या रस्त्याप्रमाणे तुम्हाला यायचं आहे आणि त्याच्या या शॉपमध्ये पोचायचं आहे। सो डायमंड वर्क हे कोणत्या प्रकारचं असतं, कशा प्रकारचं असतं, याचा डिटेल माहितीचा व्हिडिओ आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। सलमान, तुला पहिला तुझ्या मराठीत बोलणार आहे मी। तुला तुझ्या शॉपबद्दल पहिली काय माहिती द्यायची असेल तर तू पहिलं सांगू शकतोस की हे तू शॉप म्हणजे किती वर्षापासूनचा बिझनेस आहे आता? हे ॲक्च्युली आमच्या शॉपला कमीत कमी 15 वर्ष झाले इकडे। ओके। हा मार्केटमध्ये आमचे 7 शॉप आहे। 7? हां, किंवा आमचे सगळे शॉप कटलेरीच आहे। ओके। हा आमचा ॲक्च्युली हा बिझनेसला आम्हाला 10 वर्ष झाले। ओके। ज्याच्यामध्ये पूर्ण गणपतीचे मटेरियल, आरी वर्कचं मटेरियल किंवा आम्ही इकडे जसं आम्ही ब्लाऊज वगैरे वर्क करतोय ना, ते सगळं म्हणजे आमच्या इथे वर्क पण होतोय। ब्लाऊजला वर्क, ड्रेसला वर्क होतोय, आपल्याला टी शर्ट वगैरेला कुठं वस्तूला वर्क करायचा असेल तो पण आपल्याकडे होतोय, किंवा गणपती सजवायचा पूर्ण मटेरियल आपल्याकडे भेटते होलसेलमध्ये। ओके। हे कसं आपला शॉप आतमध्ये, पण इथे आपल्याकडे रेट पण कमी आहे आणि एकदम रिझनेबल आहे। लोक काय करतात, इथे सोडून मुंबईला जातोय, भुलेश्वरला जातोय, ऍक्च्युली ते सगळं म्हणजे तिथे ते जे रेट देतो त्याच्यापेक्षा अजून कमी आपल्याकडे रेट आहे। ते प्रत्येक वस्तू इकडे आम्ही दिलेले, हे सगळे वस्तू आमच्या शॉप इथे लक्ष्मी मार्केटला आहे, रूप संगमच्या समोर। हो, मी सांगितलं रूप संगमच्या समोर आहे, तिथे आतमध्ये आले ते लाईनशी माझं दुकान आहे, इमिटेशनचं आहे, कटलरीच आहे। आता हा माझा गणपतीचा होलसेलचा दुकान आहे आतमध्ये। ओके। आता आपण एक एक बघून घेऊया की आपल्याकडे काय एक एक मूर्ती आहे। आता पहिले आपण ना डायमंड दाखवून घेऊया, कारण डायमंड मध्ये पण आहे ना, जेव्हा आता मी माझा गणपतीचा शॉप आहे त्यामुळे कस्टमर जेव्हा येतो तेव्हा म्हणतो आम्हाला डायमंड वर्क एवढं महाग का, तेवढं महाग का। तर ते डायमंड मधला फरक पण आपण दाखवूया की प्लास्टिक डायमंड पण असतो। तू पहिलं प्लास्टिक डायमंड कसं असतं ते एकदा दाखवून दे। ऍक्च्युली हा आपण बघितलं ना, हे सगळं आपल्या जेवढे आहे हे सगळं प्लास्टिक डायमंड। हे सगळ्याला आपल्याला भेटेल 15 रुपये, 18 रुपये। ओके ओके। हा क्वालिटी प्लास्टिक वाली आहे। ओके। त्याच्यानंतर सेकंड क्वालिटी आपण जेव्हा बघायला गेले तर हा ॲक्रेलिक आहे।
ऍक्च्युली याच्यामध्ये फिनिशिंग मध्ये पण फरक आहे आणि हा क्वालिटी पण आहे. हे क्वालिटी चांगली आहे. जास्त पैशांचा काही फरक नाही. हा 20 रुपयाला आहे, हा 40 रुपयाला आहे. पण जर कोणाला चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर लोक हा घेतात. याच्यापेक्षा अजून चांगली क्वालिटी पाहिजे तर हा वाला क्वालिटी बघा. हा वाला क्वालिटी बघितले की आपण जसं ग्लू लावतात ना पाठीमागे त्याला काही फरक पडत नाही. बघा हा क्वालिटी, हे अजून चांगली क्वालिटी आहे. हा हे पॅकेट घेतले हा क्वालिटी तर हा 80 रुपयाला अख्खा मोठा पॅकेट आहे. याच्यामध्ये 500 पीस असतात. 500 पीस असतात. हा क्वालिटी. त्याच्यानंतर आपली रेग्युलर क्वालिटी हा ॲक्रेलिक आहे. हे 250 रुपयाला अख्खा पॅकेट आहे 500 पीसचा. 500 पीसचा 250. हा 250 रुपयाला 1000 पीस आहे. ओके. ही आपली रेग्युलर क्वालिटी. आपली रेग्युलर क्वालिटी आहे. ओके ओके. आणि मी जे तुझ्याकडून घेऊन जातो काचेचं डायमंड तो पण दाखव. दुसरी गोष्ट हा पण आहे ऑनलाईनचा डायमंड म्हणतात त्याला. हे एकदम वेगळे क्वालिटीचे असतात. हे बघा तुम्हाला हे काढून दाखवते म्हणजे असं कळेल. हे ट्रान्सपरंट असतात. त्याला 2 साईड आहे. याला असं पण लावू शकतो आपण दुसऱ्या साईडला पण टाकू शकतो. ओके ओके मस्त. सो हे बघा मंडळी, हा जनरली आपण जिथे टोक असतं ना ती साईड आपण ग्लू लावून चिटकवतो त्यामुळे ही साईड आपल्याला दिसते. बघा हे चमकते लाईट्समध्ये. आता ही दोन्ही साईडने लावू शकतो. त्याचा हा आपल्याला एक बेनिफिट आहे. मस्त आहे. हे पण नवीन काहीतरी मला बघायला मिळालं. ओके. आता मला तो जो काचेचा जो मी रेग्युलर वापरतो ना तो मला रेग्युलर जे काचेचा बोलतोय बघा हे इकडे. काचेचा बघा मंडळी खूप फरक आहे खूप. येस हे बघा तुम्हाला बघूनच समजा की ते चमकतेच ज्या प्रकारे. हे बघा काचेचं डायमंड जे मी स्वतः यूज करतो म्हणजे कस्टमरच्या रेकमेंडनुसार त्याचं हे क्वालिटी आहे. झालं आणि ते लगेच समजतं. प्लास्टिक आणि काच त्याच्यातला फरक लगेच समजतो. चमकतातच बघा कसे त्याच्या हातातच की काचेमध्ये हा फरक असतो की चमकतं जास्त. ओके मस्त आहे. हातातच समजतंय ते. हातातच समजतंय. खूप बारीक वाटतं एकदम. मंडळी हे बघा हे जे काचेचं डायमंड यातला फरक बघा. माझ्या डाव्या साईडला जे दिसतंय हाताच्या ते प्लास्टिक आहे आणि सेम कलरमध्ये काचेचं डायमंड हे बघा कसं चमकतंय बघा. जबरदस्त आहे. युजली मी हे रेकमेंड करतो माझ्या जेव्हा गणपतीचे कस्टमर्स बाप्पाला घ्यायला येतात ते जेव्हा डायमंड वर्क सांगतात तेव्हा मी माझ्याकडे हे वर्क करतो आणि प्लास्टिक वर्क मी नाही करत कारण मला ते नाही आवडत. बाप्पा त्यातून तितका मला हवा तसं दिसत नाही. वेगळ्या व्हेरायटीज बघायचं असेल मग कुंदनमध्ये आपल्याकडे वेगळ्या व्हेरायटीज पण आहे. ओके बघा हा वेगळा व्हेरायटीज आहे. हा चेक डिझाईन आहे. ओके. हा चेक्स वाला आहे. ओके. हा सिंगल कलरच आहे. हे बघा चेक्स टेक्स्चर आहे याचं. चेक्समध्ये टेक्स्चर दिसत असेल तुम्हाला. आणि हे प्लेनमध्ये आहे प्लास्टिकमध्ये टेक्स्ट. हे चेक्समध्ये प्लास्टिकमध्ये आहे. हे काच प्लास्टिकमध्येच आहे पण ट्रान्सपरंट आहे. अजून त्याच्यामध्ये जर तुम्हाला मार्बल टाईप पाहिजे असेल तर मार्बल टाईपमध्ये सुद्धा आहे बघा. भरपूर असे हे बघा. हे आतमध्ये काढल्यानंतर असं दिसतं. किती सुंदर आहे. जबरदस्त. म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या सोहळा जे असतं किंवा शॉल असतो त्याला सुटेबल असं प्रत्येक कलरमध्ये हा प्लास्टिकचा डायमंड तुम्हाला भेटेल. आहे बघा ग्रीन कलरचा पण आहे. जबरदस्त. हे जर ग्रीन सोहळा असेल पर्पल कलरचा सोहळा असेल तर आपण हे यूज करतो जे एक वेगळा लुक बाप्पाच्या मूर्तीला येतो. हे बघा मंडळी ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही जे डायमंड बघितलं तुम्हाला जर ते करायला वेळ नसेल तर या डायमंडच्या बाजूला ऑलरेडी एक सिल्वर लाईन मारलेले असे सुद्धा रेडीमेड मिळतात. हे बघा ठीक आहे. बघा इथे हे बघा हे अशा प्रकारे हे काचेचं आहे जे ऑलरेडी प्लास्टिकमध्ये ठेवून त्याच्यावर ऑलरेडी सिल्वर लाईन मारलेले. हे अशा प्रकारचे सुद्धा आहेत. भरपूर प्रकारचे सलमानने आणून ठेवलेले आहेत. हे बघा हे ब्लॅकमध्ये जबरदस्त आहे. ब्लॅकमध्ये आहे. वाव मल्टी कलरमध्ये सुद्धा आहे. बघा हे सिल्वर आहे. हां याच्यामध्ये तो ब्लॅक कलर आहे. हे बघा मल्टी कलरमध्ये बघा. हे तुम्हाला कदाचित व्हिडिओ तेवढा जस्टिफाय करणार नाहीत त्याच्या कलरला कदाचित मला असं वाटतं कारण मी ते रिअल पण मध्ये बघतो आणि मला तेवढं कॅमेरामध्ये तसं क्लिअर दिसत नाही आहे पण तरी पण तुम्ही बऱ्यापैकी समजू शकता. हे बघा हे अशा प्रकारचे हे एक आहे. हे युजली आपण यूज करतो साईडला डायमंड वर्कसाठी म्हणजे मी तरी करतो. हे पण खूप आणि हे प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलरमध्ये किलो अर्धा किलो पाव किलो तुम्हाला जसं पाहिजे तसं सलमान करून देणार आहे. तर हे बहुतेक पाव किलोचं असावं जे मी स्वतः घेतो आहे. तर हे साईडला ठेवा आपल्याला पाहिजे
डायमंड आपल्याला गरजे असतं तसं लेस पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या लागतात. धोतीला लागतात, कंबरपट्ट्यासाठी लागतात. हे बघा हे सगळ्या लेस आहेत मला बघायला. आहे बघा हे लांबच्या लांब अशा लेस आहेत प्रत्येकाच्या. हे बघा वाव हे मस्त आहे. ही पूर्ण एक माळ असते प्रत्येकाची. हे बघा प्रत्येकाची एक माळ असते. कमरपट्ट्यासाठी पण याचा यूज करू शकता किंवा तुमच्या आर्टिस्टिक माइंडने तुम्ही अजून काही त्याला सजवू शकता. हे बघा हे गळ्यात सुद्धा तुम्ही घालू शकता. खूप प्रकारचे. हे बघा ही अशी लढी असते पूर्ण. किती मस्त वाटते. वाव मस्त. रेडीमेड काढा आहे एकदम चांगला. अरे हा म्हणजे आपण ब्रेसलेट सारखा मारू शकतो. जबरदस्त. डायरेक्ट रेडीमेड आयटम. रेडीमेड एकदम ब्रेसलेटच वाटतं यार. बाजू बनला मारायला मस्त. म्हणजे जर कोणाकडे वेळ नसेल तर डायरेक्ट हा वस्तू मारायचा. डायरेक्ट रेडीमेड. बघा हा पण ब्रेसलेट सारखा आयटम. बघा हे कसं बघितल्याशिवाय तुम्हाला करणार. बरोबर बरोबर. जबरदस्त मस्त आहे यार. म्हणजे रेडीमेड सुद्धा किती जबरदस्त डिझाईन्स अवेलेबल आहेत बघा. ह्याची साधारण काय प्राइस असेल समान? हे 350 वाला आहे, 400 आहे, 450 आहे. म्हणजे कसं मीटर वाईज? 9 मीटरचा पॅकेट असतो. 9 मीटरचा पॅकेट. 9 मीटरचा. याच्यामध्ये जर आपल्याला कमी रेंजचा हवे तर त्याच्यामध्ये तो पण वस्तू आहे आपल्याकडे जे आपला रेग्युलर पान असतात ना. ओके बघा. ओके रेफरन्स मध्ये आपण ओके ओके आपल्याला 120 रुपयाला पॅकेट आहे, 110 रुपयाला पॅकेट आहे. ओके याच्यामध्ये काही काही पॅकेट 80 वाले माझ्याकडे, 70 वाले, 75 वाले. ओके याच्यामध्ये पूर्ण व्हरायटी तिकडे दिलेली आपल्याकडे. ओके बघा याच्याकडे शॉपमध्ये तुम्ही आल्यानंतर मी चारही बाजूनी फिरवते. तुम्हाला जिथे नजर जाईल तिथे काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आता हे मेन टाईप. हे बघा प्रत्येक तुम्हाला आता बघून इथे आल्यानंतर समजेल. मी काय उगाचचा व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला माहिती आहे पूर्ण त्याची जाच करून घेतल्यानंतर. हे बघा हे आपल्याला लागतातच लागतात. लढी म्हणतात याला. मस्त. हे बघा एक खोललेली पण आहे इथे. पडला. हे बघा ही पण काचची आहे. लाईट्समध्ये दाखवतो मी म्हटलं ना व्हिडिओ तेवढा जस्टिस करत नाही आहे पण ठीक आहे. त्यातल्या त्यात लाईट कमी आहे त्यामुळे. हे जे मी आता तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये कलर्स बघा. तुम्हाला जो हवा तो कलर वेगवेगळ्या प्रकारचे किलोमध्ये, पाव किलोमध्ये जसे पॅकेट्स असणार तसे सगळे आपल्याकडे इथे सलमानकडे अवेलेबल आहेत. लेसमध्ये बघा. लेसमध्ये किती प्रकार आहेत. हे सगळे होलसेल तुम्हाला सांगतोय की तुम्ही मुंबईला गेलात तर तुम्हाला खूप महाग मिळणार आहे. 1 मीटर पट्टी मला माहिती आहे जेवढा फुटावर देतात ते लोक की 25 रुपये फूट, 40 रुपये फूट. इथे डायरेक्ट मीटरचा हिसाब आहे. हे असे बंडल्स आपल्याला मिळतात. सलमान भाई हा कितीला असेल अंदाजे? 180 रुपये मीटर. 9 मीटर असेल. 9 मीटरचा बंडल 9 मीटरचा बंडल. याच्यापेक्षा सिंगल वाला घेतले हा 140 रुपयाला आहे. ओके हा हे बघा म्हणजे याच्यामध्ये अजून हा घेतले 100 रुपयाला आहे. हे बघा याची डिझाईन पण बघा. हे 100 रुपयाला बंडल आहे. याच्यानंतर अजून कोणाकोणाचं बजेट कमी असतात त्याचे बघा सिंगल मध्ये याचे पण हा 100 वाला आहे. ओके 100 रुपये 9 मीटर. 9 मीटर 100 रुपये. अजून काय पाहिजे यार एवढं स्वस्त? अजून कोणाचं जर बजेट नसेल अजून कमी वाला हवे असेल तर हा वाला बघा 80 रुपयाला 9 मीटर आहे. ओके 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 ओके. म्हणजे हवी ती व्हरायटी हवा त्या कॉस्टमध्ये कमीत कमी लेस प्राईसमध्ये तुम्हाला खूप भारी व्हरायटी बघायला मिळणार. खूप व्हरायटी आहे. जवळजवळ मी आता इथे बघतो लेस जे दिसत आहेत मला ते मला वाटतं 500च्या वर व्हरायटी आहे त्याच्याकडे. कमीत कमी जास्तच आहेत पण मला असं 500 आकडा वाटतं. एवढ्या व्हरायटीज आहेत. अजून जर पूर्ण व्हाईट आणि त्याची थिकनेस पण आहे ना. त्या जे आपण लेस बघितले त्याच्या थिकनेसमध्ये पण आहे बघा. जेवढे ब्रॉड पाहिजेत हे बघ हे ब्रॉडमध्ये पण मिळणार. हे बघा गोल्डन मध्ये सुद्धा आहे. ते बघा किती व्हरायटी आहेत बघा लेसमध्ये. इथून दाखवतोय मी कारण व्हिडिओ खूप प्रत्येक दाखवत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि आपल्याला तेवढा व्हिडिओ नाही दाखवा. पूर्ण रॅक पूर्ण लेसने भरलेला आहे. त्याच्यामध्ये साईजमध्ये पण ब्रॉडनेस बघा माझ्या हाताच्या एवढच्यापेक्षा मोठा ब्रॉड. हवी तेवढा ब्रॉडनेस तुम्हाला भेटेल. प्लस व्हाईटमध्ये सुद्धा किती व्हरायटी आहेत त्याच्याकडे. व्हाईटमध्ये सुद्धा आहेत प्रत्येक गोष्ट.
अजून एक छान आयटम दाखवते तुम्हाला. हे बघा, किती व्हरायटीज आहे, किती मस्त मस्त हे सुद्धा आहे. मस्त आहे साईड मस्त. सलमान याचं काय प्राइस आहे? याचा 60 रुपयाला आहे बघा. अजून काय पाहिजे? लहानवाला 30वाला आहे, 20 रुपयापासून याची सुरुवात आहे, जी आपण रेडीली बघतो. एवढं जबरदस्त सुद्धा ब्रोच वगैरे त्या टाईपमध्ये सुद्धा आहे. पाहिजेत मोती सुद्धा आहेत आपल्याकडे. प्रत्येक व्हाईट, ऑफ व्हाईट, पूर्ण मोती, अर्धे मोती, सगळ्या व्हरायटी तुम्हाला इथे बघायला. गोल्डन मोती, मोत्यामध्ये पण तुम्हाला साईजमध्ये किंवा शेपमध्ये तुम्हाला मिळेल. पानाच्या आकारामध्ये आहे. किती प्रकार आहे, खूप प्रकार आहे. दाखव. बघा म्हणजे किती आहेत बघा. कधी कधी आपल्याला प्रत्येक एक मणी डायमंड लावायला आपल्याला तेवढा वेळ नसतो. तर प्रत्येक शीट्समध्ये सुद्धा, आता फॉर एक्झाम्पल हे बघा, मोत्याची शीट आहे. त्या व्हिडिओमध्ये नीट दिसेल की नाही माहीत नाही, पण मोत्याची शीट आहे बघा. रेडीली कट करून आपण लावू शकतो. ही पण मोत्याची, की मस्त, खूप शॉर्टकट्स. हे बघा, आपल्याकडे जे गणपतीला धोतर लावायचे टिकल्या ना, म्हणजे कोणाकडे वेळ नसतात, अर्जंटमध्ये मूर्त्या द्यायचा असेल, मग हे रेडीमेड टिकले आहे. हे फक्त काढून चिपकायचा डायरेक्टली. ओके. आणि याच्यामध्ये बघा भरपूर प्रकार आहे. बघा, हा व्हेरायटी वेगळी आहे. याच्यामध्ये बघा, हा आणखीन पानामध्ये व्हेरायटी आहे. हे बघा, एक सॅम्पल दाखवते इथे चिपकवलेला बघा. हा फक्त स्टिकर आहे, फक्त हे काढून डायरेक्ट चिपकायचा. ओके ओके, ठीक आहे. रेडीमेड आहे. याच्यामध्ये अजून व्हरायटी आहे बघा. हा 7 खडेवाली आहे, हा 10 खडेवाली आहे, रेडीमेड टिकले आहे. याच्यानंतर अजून कोणाकडे वेळ नसतात, अजून मोठे साईजचं बघा. हा पानमध्ये आहे, हा मोतीमध्ये, वेगळ्या प्रकारचे मोतीमध्ये, डायमंडमध्ये, सगळे रेडीमेड स्टिकर्स आहे. रेडीमेड स्टिकर्स आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडे म्हणजे रेडीमेड ब्रॉचेस, जसं आपण डायरेक्टली ब्रॉचेस लावतो ना मूर्त्यांना, तर हा बघा, हा रेडीमेड त्रिशूल आहे. हा दाखवलाय, हे त्रिशूल आणि त्रिशूल शस्त्र पण आहेत, शस्त्र पण आहे आपल्याकडे. ओके. हा बघा, असे शस्त्र भेटेल आपल्याकडे. याच्यानंतर आपल्याकडे हा झालर आहे कानातले. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे झालर भेटेल. येस येस, दाखवले. 25 रुपये दाखवले मग असे. याच्यामध्ये साईज तुम्हाला सगळं साईज भेटेल. हा फक्त सॅम्पल आहे, पण याच्याकडे तुम्हाला जेवढं व्हरायटीज पाहिजे तेवढ्या व्हरायटीज भेटेल. हा थोडा मोठा साईज आहे. ओके. बघा मंडळी, मगाशी दाखवल्याप्रमाणे एक झालर आहे, जी कानातही लावू शकता, सोंडेवर लावू शकता, जसं तुमचा माइंड आहे. याच्यामध्ये जर अजून व्हरायटीज बघायचं असेल, मग हा बघा, हा फुलावाला आहे. ओके. याच्यामधला म्हणजे प्रत्येक डिझाईन वेगळे. अजून मोठा हवे असेल तर हा बघा, अजून चांगला आहे त्याच्यामध्ये. ओके, सही आहे. म्हणजे मोठ्या गणपतीचा तुम्ही 1.5 फुटाच्या गणपतीपासून ते अगदी 6-7 फुटाच्या गणपतीपर्यंत तुम्ही हे सगळे वापरू शकता बघा. वा, मस्त. ओके. असे 3 लाईनचे पट्टे असतात. याच्यामध्ये प्रत्येक कलर भेटेल तुम्हाला. ओके. हा, मी हे मगाशी जसं तुम्हाला दाखवलं किलो वाईज, जसं ते वेगवेगळे कलर होते. ह्याच्यामध्ये रेडीमेड आहे. म्हणजे तुम्हाला करत बसायला जर वेळ नसेल सगळं डिझाईन, तर तुम्ही रेडीमेड सुद्धा ह्या सगळ्या लडीज घेऊन जाऊ शकता आणि आपल्या बाप्पाला विदिन 1 आवरमध्ये फटाफट सजवू शकता. बरोबर. याच्यामध्ये जर तुम्हाला कलर बघायचा असेल, हां, जे आता, हां बरोबर, हे रेडीमेड आहेत. हे रेडीमेड आहे. 3 लाईनची पट्टी, 3 लाईनची पट्टी, सगळं कलर भेटेल. ओके. नाही, नको खोलू नकोस, राहून द्या. बघितलं आपण ते सॅम्पल. अशा वेगळ्या प्रकारचे सॅम्पल आहे. ओके. ही बघा, जशी ती ग्रीन होती तशी रेड पण आहे. याच्यामध्ये सगळे कलर भेटेल, सगळे कलर अवेलेबल. सही. लावायचा, बाजूबांधला लावायचा किंवा मुकुटला लावायला, पूर्ण सजवायला, मुकुटला, बाजूबांधला, कड्याला, ते सगळं सजवायला हा पॅटर्न्स असतात. ओके. राऊंड मध्ये. ओके. असे. हा,
हे ब्रॉचेस आहेत जे सुद्धा रेडीमेड आहेत. हे आता तुम्हाला पहिल्या ह्याच्या अगोदर जे दाखवलं ते डायमंड वेगळा होता, ती साईडची लढी वेगळी होती, पण हे आता रेडीमेड आहेत. ह्याची काय प्राईस असेल सलमान? कुठला? हे 15 रुपयाला आहे. 15 रुपयाला आहे. अजून होलसेल प्राईस हे बघा, हे त्यापेक्षा मोठं आहे. जबरदस्त. वा, मोठा साईज एकदम मस्त. आणि ते पण काचचा डायमंड दिसतोय, कारण डायमंड मी बघून सांगू शकतो की डायमंडची क्वालिटी काय आहे. वा, पानची व्हरायटीज आहे. पानची पण व्हरायटीज आहे. जशा शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्हाला लगेच खूप व्हरायटी आहेत, खूप. हे बघा, हा झालरमध्ये. अच्छा, रेडीमेड. मस्त. हे बघा, पहिले फक्त गोल ब्रोच होते, आता त्याला झालर लावून सुद्धा मिळतं. म्हणजे किती इझी काम केलेलं आहे. जबरदस्त. मस्त मस्त. हे बघा, सुपर सुपर. हे बघा, याच्यात किती व्हरायटीज आहेत बघा. वा वा, मस्त मस्त. खूप मस्त, खूप मस्त. पानामध्ये लहान पाहिजे असेल सेम. ते थोडेसे लहान आहे. अच्छा, हे मोठे आहेत, हे लहान आहेत. थोडी लहान साईज आहे. थोडी लहान साईज आहे, पण किती मस्त आहे. अजून लहान आहे. याच्यापेक्षा लहान अजून. एक क्वांटिटीचा रेट आहे. हे 12 रुपयाला पीस पडतात. ओके, वाव, मस्त. रेडीमेड झालर आहे. प्लास्टिक पेक्षा पण स्वस्त पडतात. 12 रुपयाला पीस. 12 रुपयाला पीस. मस्त. हे जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात तर माझ्या अंदाजे 40 ते 50 रुपयाला हा एक पीस भेटेल. जेवढा मी मार्केट आता फिरतोय त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगू शकतो की हे खूप स्वस्त मिळतंय. आणि कल्याणकर डोंबिवलीकर तुम्हाला तर खूपच जवळ आहे. वा, अजून मीडियम व्हरायटी. मस्त. अजून कलर. ही मंडळी बघा, 10 रुपये जोडी. 10 रुपयात अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा. बाप्पाला सजवायला म्हणजे मला तर वाटतं ना, याच्याकडे एवढ्या गोष्टी आहेत ना की ते 100 रुपयात तुम्ही तुमच्या एकट्या बाप्पाला खूप काही घेऊन जाऊ शकता. 100 रुपयात एवढं तर मी तिथे बसल्या सांगतो. हे बघा, 10 रुपयाची 2 कानाला हे 10 रुपयाची गोष्ट. तर त्यापेक्षा अजून हे गेलं 15-20 रुपयापर्यंत. म्हणजे किती स्वस्त आहे. त्यामुळे मला मुंबईला जायची गरज. बाळी पण आहेत केवढ्या मोठ्या साईजपासून. रुद्राक्षामध्ये आहेत. तुम्हाला मोती मणीमध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये आहे. 7 रुपयाला आहे, 6 रुपयाला आहे. 6 रुपयापासून, कमीत कमी 6 रुपयापासून बाली आहे त्याच्याकडे. आणि खूप मस्त मस्त आहे. रुद्राक्षाची पण बाली आहे बघा. अजून काय पाहिजे तुम्हाला. 6 रुपयापासून जबरदस्त एकदम. हे लटकन सुद्धा आहेत. हे पीस वाईज आहेत का? नाही, हे डझन वाईज. डझन वाईज. 100 रुपये डझन आहे, 120 रुपये डझन आहे. ओके ओके. आणि जर कोणाला पीस वाईज घ्यायचं असेल तर ते भेटू शकतो ना. 10 रुपये पीस आहे. 10 रुपये पीस आहे. मी तुम्हाला बोललो ना की फार तर तुम्ही 100 रुपयामध्ये पूर्ण गणपती बाप्पाचं डेकोरेशन घेऊन जाऊ शकता. जबरदस्त. अच्छा, हे बघा मंडळी, हे कॉपरमध्ये पण तुम्हाला अशा प्रकारचे काही वेगळं म्हणजे डायमंड करून कंटाळा आला असेल, एक रिअलिस्टिक ज्वेलरी पाहिजे असेल तर बघा, प्युअर गोल्डन कलरमध्ये सुद्धा आहे. खरे म्हणजे म्हणतात ना आपण दागिने बाप्पाला घालतो त्या प्रकारे जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते सुद्धा आहे. हे बघा मोर आहे. हा मस्त मोर आहे. आणि त्यातल्या त्यात कृष्णा पण आहे, राधाकृष्ण पण आहे. म्हणजे काय काय आहे बघा. हे ब्रांच टाईप आपल्याला लुक द्यायचं असेल तर ते सुद्धा आहे. गोल्डनमध्ये सुद्धा आहे. जबरदस्त. खूप आहे ना. हा वाला फक्त मटेरियल आहे. म्हणजे हे आपल्याला कसं माहिती आहे का तुम्हाला, याला एक एक काढून याला डायमंड आपल्याला लावायला लागेल. ओके. हे सध्या 400 रुपये किलो असतात. ओके. हे एकदम रिझनेबल आहे. ओके. म्हणजे आपण किलोवर घ्यायचा आणि डायरेक्ट लावायचा. हा गोल्डन कलर आहे. ओके. हा रेडीमेड मटेरियल आहे. हे ऑलरेडी याला रेडीमेड बनवलेला आहे. एक पीस बघितले ना तर तुम्हाला कळेल बघा. याची फिनिशिंग बघा. जबरदस्त आहे बघा. आणि याच्यानंतर हा कॉपर वाला आहे. हा जर पीस वाईज गेला तर कसा पडेल? पीस वाईज घ्यायला गेलं तर 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये. बापरे. म्हणजे बघा मंडळी, प्रमाणे त्याचा रेट लागेल. प्रत्येक साईज प्रमाणे जशी त्याची कलाकुसर असेल त्याप्रमाणे त्याचा रेट वाढत जाईल. जबरदस्त. याच्यात प्लास्टिक पण आहे बघा. आवाजावरूनच तुम्हाला अंदाज येईल ते प्लास्टिक मटेरियल. आणि हे जे आहे ना हे मेटल आहे. म्हणजे किती शेवटी फरक पडतो प्लास्टिक आणि मेटलमध्ये, त्याच्या फिनिशिंगमध्ये. तुम्ही बघू शकता का मोर मगाशी बघितलं आहे बघा. याचं फिनिशिंग बघा. मेटल आहे. जेव्हा आपण बांधतो त्या फेट्याला ब्रोच पण लागतो ते बघा. रेडीमेड ब्रोच सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या साईजमध्ये. हे बघा, हे चेनवाला ब्रोच आहे. चेन सगळं. ओके. हां ओके. ही माळ आहे म्हणजे ती अशी आपण पूर्ण चंद्रकोर सारखी ती करून लावू शकतो. हे बघा. येस.
मस्त. याची काय प्राइस असेल? हे 20 रुपयाला. वाव, 20 रुपये फक्त. तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे त्याच्यावर तुम्हाला असं वाटेल की मी सोन्याच्या दुकानात आलोय, पण ती जे चमकतं ते सोनं नसतं असं म्हणतात, त्याच प्रकारे तुम्हाला ही गोष्ट दाखवतो. बघा, हे आहे, वाटेल बघून असं की सोन्याची शीट आहे, पण किती मेटलचं आहे ना. हे मेटल काय ना? हां, हे मेटलचं आहे आणि एवढं जड आहे, पण ते गणपतीच्या सोंडेवर किंवा तुम्ही कुठेही याचं यूज करता. इवन मला असं वाटतं कपड्याला सुद्धा तुम्ही स्टिचिंग, नवीन नवीन कपडे शिवता त्याला सुद्धा घालू शकता, पण त्याचा हाताचा शेप दिसतो एवढं ते जड आहे. हे बघा, हे बघा, मस्त आहे. याचं काय आपल्याकडे रेट आहे? हे 1000 रुपयाला अख्खी शीट असतात. अख्खी शीट आहे? किती मीटर, काय साईज असेल याची? हे 1.5 मीटरची शीट असतात. 1.5 मीटरची शीट आहे. ओके, 1000 रुपयाला. आणि रिअल म्हणजे 1000 रुपये वर्थ आहे त्याला. बाहेर गेला तर नक्कीच हे 2500 रुपये. 2500 रुपयाला. 2500 शीट आहे ती पूर्ण, जी आपल्याला होलसेलमध्ये फक्त 1000 रुपयापर्यंत भेटून जाणार. मस्त आहे बघ, सुपर. हे बघा, आपल्याकडे कपडे सुद्धा सगळ्या प्रकारचे, वेल्वेट पासून. हे बघा, रेड वेल्वेट कपडा आहे. आता कॅमेरा किती जस्टिस करेल माहीत नाही मला, पण दिसत नाही आहे तेवढ्या क्लॅरिटीमध्ये, पण ठीक आहे. हा वेल्वेट कपडा आहे आणि याच्यामध्ये बरेच कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. बरेच कलर सगळे भेटले. हा प्लेनवाला कपडा आहे. ओके. त्याच्यामध्ये जर आपल्याला चेक्सवाला हवा असेल, ओके, बघा हा चेक्सवाला आहे. चेक्सवाला आहे. हे चेक्सवाला आहे. चेक्सवाला आहे, मस्त. हा, याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये हा बुटीवाला बुटी. ओके, हां, हा बुटीवाला. वाव, हे पण मस्त आहे, मस्त. याच्यानंतर अजून एक नवीन कपडा आला आहे. ओके, बुटी हा चेक्सवाला आहे, पण ह्याच्यामध्ये मल्टी शेडेड आहे. ओके, ओके, मस्त मस्त मस्त, जबरदस्त. आणि तुम्ही बघू शकता की आपल्याकडे जसं काही जणांना तर वेल्वेट नाही आवडत, तर काठपदराचे जे मराठी लुकवाला आहे. सो अशा कापड आहे. येस, जेरीवाला कापड आहे. जेरीवाला कापड. येस, हे गणपतीसाठी असतो ना. मस्त मस्त. असे जेरीचा कापड आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर पण भेटेल बघा. आणि प्रत्येकाचं प्राइस वेगळं असेल ना, मीटर वाईज? हां, मीटर वाईज प्राइस वेगळा असेल. याच्यात बघा हा कलर्स पण आहे शेड. ओके, वाव, मस्त. हे कलर चेंज करतात. ओके, कलर चेंज करू. 120 रुपये मीटर. ओके, असं आपण बाहेर घ्यायला गेलं तर 250 रुपये 300 रुपये मीटर आहे. सही. आणि इथे तुम्ही बघू शकता की काठपदराचा पण आहे, म्हणजे जे लाईन एकदम प्युअर महाराष्ट्रीयन स्टाईल. हे बघा, वाव. तर हे बघा, प्रत्येक कलरमध्ये प्रत्येक फेटा बांधण्यासाठी तुम्हाला सगळे भेटून जाणार. समोर अच्छा, जेरी. हो, एकदम वेगळाच वाटतो. एकदम मऊ आहे. मऊ आहे. जसं आपण लावले ना तसं चिपकतात. हां, ओके ओके. याला आपल्याला काही करायची गरज नाही, फक्त आता ठेवले का लगेच चिपकतात. अच्छा, हां, तो हाताला पण चिकटतोय. हाताला पण चिपकतात. हां हां हां, ओके, सही आहे. याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला कलर भेटेल, किंवा हा आपला रेग्युलर धोतरचा कापड, धोतर किंवा फेटा. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे कपडे भेटेल. ओके, कलर भेटेल. हे बघा, हे सगळं प्रकारचे कलर्स वगैरे आहे तुम्हाला, सगळं कलर. आणि हे बघा, नेटचा कापड पण भेटेल आपल्याला. नेटेड पण आहे बघा. नेटमध्ये हा पण भेटेल किंवा प्लेन नेट पण भेटेल तुम्हाला. प्लेन नेट पण भेटेल. ते बघा, नेट आहे, डिझाईन चेक्सवाला नेट आहे. सही आहे. फेटाचे कापड आहे, धोतरचे कापड आहे. जेवढं दाखवू तेवढं खूप आहे. आणि जर प्रत्येक दाखवायला गेलं तर आत्ताच ऑलरेडी मला इथे 2 तास झाले. व्हिडिओ पण किती मोठा आलाय माहित नाही. किंवा असे चायना पट्टे, रेडीमेड पट्टे. हो, हे मग अशी दाखवलं मी. हे सगळे रेडीमेड पट्टे असतात. ओके, 100 रुपये 150 रुपये. ओके, हा असा चायना पट्टा बघायला लागले 180 रुपये अख्खा बंडल आहे. ओके ओके, मस्त. 9 मीटरचा रोल अख्खा 180 रुपये. 180 रुपये. मंडळी, आता आपण सलमानच्या गोडाऊनमधून बाहेर आलो. आता त्याच्या शॉपवर जाऊन व्हिडिओचा एंड करूया. आपण जो अगोदर बघितला तो त्याचा गोडाऊन शॉप होता, आणि आत्ता त्याचा ॲक्च्युअल शॉप आहे जिथे आपण एंट्री केली. हा सलमानचा ॲक्च्युअल शॉप आहे. इथे पण तुम्हाला व्हरायटी मिळतील, पण तिथे खूप जास्त स्टॉक मिळेल. सलमान, एकदा पूर्ण जरा नीट ॲड्रेस सांग आणि तुझा नंबर सांग, जेणेकरून तुला कॉन्टॅक्ट करतील लोक. आपला शॉप इथे तुम्ही कल्याणमध्ये आले, कल्याण वेस्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक. येस, त्याच्या समोर रूपसंगम आहे. रूपसंगमच्या समोर एक्झॅक्टली भाजीपाला मार्केटची गली आहे. तिथे आपण एंट्री केल्या आतमध्ये ना, तिथे आपला शॉप आहे. ओके, एकदा नंबर पण सांग ना. आपला नंबर आहे 9004218524. ओके, थँक्यू सो मच. मंडळी, हा होता सलमान आणि त्याचा शॉप आपण बघितलं. तर लवकरात लवकर, बाप्पा यायला खूप फारसा अवधी नाही आहे, तर लवकरात लवकर इथे या, त्याच्या शॉपला भेट द्या, त्याच्या गोडाऊनला भेट द्या, आणि तुम्हाला जितके हवे तितके व्हरायटी बघायला मिळतील.
आणि ते तुम्हाला हवे ते व्हरायटी घेऊन तुमच्या बाप्पाला सजवण्यासाठी त्या व्हरायटी डायमंडच्या म्हणा, लेसच्या म्हणा, कपड्याच्या म्हणा, जे हवं तर त्रिशूळपासून सगळं अवजारंसुद्धा आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या मिळतील. सो लवकरात लवकर सलमानला कॉन्टॅक्ट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.